नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अभ्यासामध्ये पुढे राहण्यासाठी कोणते नियम पाळणे गरजेचे आहे आणि तेही विद्यार्थी दशेमध्ये याबाबतची सविस्तर माहिती ट्युटोरियलच्या माध्यमातून घेणार आहोत। मागच्या असंख्य व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्युटोरियल्स आपण घेतलेले आहेत। ही माहिती तुमच्याकडे संग्रहित झालेली आहे। त्याही माहितीचा उपयोग तुम्हाला व्हावा, त्याचबरोबर नवनवीन गोष्टी मिळाव्यात आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून अभ्यासाच्या आपल्या पूर्ण तयारीला यश प्राप्त करून घेण्यापर्यंत घेऊन जावं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे। त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करून कमेंटच्या माध्यमातून फीडबॅक सुद्धा द्या, हे लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासामध्ये पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर आपण स्पर्धा सुद्धा आपल्या विद्यार्थी मित्राबरोबरच करत असतो। परंतु ही स्पर्धा एखाद्या विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते नियम सुद्धा आपण बाळगणे गरजेचे आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आणि ते नियम आपल्याला साधारणपणे विद्यार्थी दशेतच जर माहीत झाले तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि तो फायदा करून घेण्यासाठीच आपलं हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी सतत आणि अव्याहतपणे प्रयत्न करत असतं, हे लक्षात घ्या। आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्टेजवर कुठे ना कुठे आपल्याला काही जे मुद्दे आहेत, ज्या गोष्टी समजाव्यात असं वाटतं ते मिळतीलच असं नाही, परंतु हे मिळण्यासाठी आपल्याला कुठे कनेक्ट राहणे आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाणे, हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस तुम्हाला आपल्या या चॅनलची निश्चितच आठवण येत राहील। म्हणून आपण आपल्या अभ्यासामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी आणि आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाण्यासाठी कोणकोणते स्वतःचे नियम बाळगणे, ते तयार करून घेणे आणि त्याचा अंगीकार करणे किती गरजेचं आहे, त्याबाबतचा उल्लेख आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिली जी काही बाब आपण स्पष्ट केलेली आहे ती आहे, अभ्यास कमी झाला तरी चालेल पण दररोज झालाच पाहिजे। अभ्यासासाठीची जी प्रोग्रेस आहे, अभ्यासासाठी आपल्याला स्वतःला जे प्रयत्न करायचे असतात ते प्रयत्न करत असताना तो दररोज होणे गरजेचं आहे। आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास करत असताना तो दररोज व्हावा। तो किती झाला हा महत्त्वाचा भाग नाही, परंतु अभ्यासामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी समजून घेणे आणि त्याचं सातत्य ठेवणे महत्त्वाचं आहे। त्यासाठीच आपण हा मुद्दा तुमच्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही तोही विचार करणं आणि त्या माध्यमातून पुढे जाणे गरजेचं आहे। दुसरा जो काही भाग आहे तो कोणता आहे तर त्यासाठी आपण दुसरा भाग, पुढे जाणारे जे लोक किंवा विद्यार्थी असतात ते दुसऱ्याची चिंता करत बसत नाही। आपण असं पहा की ज्यावेळेस आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, अभ्यास करून आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये टॉपर होण्याची जी इच्छा असते, त्यावेळेस तुम्हाला तुमची तुलना दुसऱ्याबरोबर करून चालणार नाही किंवा दुसऱ्याची जी काही चिंता आहे ती करून चालणार नाही। कुणी आपल्या पुढे जाईल का, त्याचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त झालेला असेल का, तो आपल्याला क्रॉस करील का, या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे आपला अभ्यासातील जो काही वेळ आहे, आपलं जे काही अभ्यासातील जे लक्ष आहे ते विचलित होण्याची शक्यता असते। आपल्याला जो अभ्यास करायचा, ज्या पद्धतीनं पुढे जायचं आहे ते निश्चितपणे आपल्या डोळ्यासमोर सतत असणं गरजेचं आहे। त्यामुळे दुसरे काय करतात, दुसरे कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टी करतात याच्यावर फोकस न करता आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्यालाच अभ्यास करावायचा आहे आणि त्यासाठी आपण तो सतत आणि सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपण या दोनही मुद्द्यांच्या माध्यमातून मुख्य पार्टपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे समजून येईल। त्यासाठी कुठल्याही पद्धतीची चिंता किंवा टेन्शन न घेता हे सर्व करणं अपेक्षित आहे। तिसरा जो काही मुद्दा आहे, अपयश आले तरी चालेल पण कष्ट केल्याचे समाधान महत्त्वाचे असते, हे लक्षात घ्या। प्रत्येक वेळी आपल्याला यश येईलच असे नाही,
त्या यशाच्या माध्यमातून आपल्याला निश्चित काही गोष्टी साध्य करायच्या असतात, परंतु प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी ते सर्वांना साध्य होईल हे सांगता येत नाही. मात्र ज्यावेळेस आपण कष्ट घेत असतो त्यावेळेला त्या कष्टाचं समाधान आपल्याला मिळतं, त्याचा कुठं ना कुठं तरी आपल्याला बेनिफिट होण्यासाठी वेगवेगळे मुद्दे मिळतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण त्याचा आपल्यासाठी आणि समाजासाठी चांगला वापर करू शकतो, हे लक्षात घ्या. ही सवय आहे, अभ्यास करण्याची जी काही मुख्य सवय आहे, म्हणजेच कष्ट करण्याची जी एकदा सवय लागली तरच आपल्याला पुढे जाण्यासाठीचे काही भविष्यामधील जे काही संकेत आहेत ते मिळतात आणि निश्चित आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होत असते. म्हणून आपण हा विचार करणे, या विचाराच्या माध्यमातून पुढे जाणे हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थी दशेमध्येच या सर्व गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये जर असं आपण करत गेलो तर त्याचा फायदा निश्चितच आपल्या भविष्यातील पुढील जीवनासाठी होतो. म्हणून हाही मुद्दा आजच्या या ट्युटोरियलमध्ये महत्त्वाचा ठरतो, त्याचा उल्लेख यासाठीच आपण आज घेण्याचा प्रयत्न करत आहोत. चौथा जो काही मुद्दा आहे, पुस्तकाबरोबर मैत्री असू द्या. आपण असं पाहतो की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी वाचन करतो, अभ्यास करतो किंवा त्या अभ्यासामधून बऱ्याचशा गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जोपर्यंत आपली पुस्तकाशी मैत्री होत नाही तोपर्यंत ज्ञानाचा जो स्रोत आहे तो स्रोत आपल्यापर्यंत पोहोचत नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी आजच्या जे काही कालखंडात आहे, भलेही बदल झालेले असतील, परंतु पुस्तकाच्या माध्यमातून जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला चिरकालीन आणि शाश्वत अशा पद्धतीनं आपल्याला तो एक प्रकारचा अभ्यासाचा मुख्य झरा प्राप्त होतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये यशासाठी अशा सर्व गोष्टी करणे गरजेचं ठरतं. त्यासाठीच आपण या सर्व गोष्टींचा उल्लेख करत असतो. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीवर आपण भर दिलेला असतो. त्यासाठी पुढचा जो काही मुद्दा आहे तोही लक्षात घेणं आवश्यक आहे. स्वतःची ओळख दुसऱ्यांच्या मदतीनं न करणे. जीवनामध्ये यश प्राप्ती आणि त्याबद्दलची जी काही आपली मेहनत आहे, ही मेहनत आपण ज्यावेळेस लक्षात घेतो त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आपली स्वतःची जी ओळख आहे ती ओळख दुसऱ्याच्या मदतीनं होता कामा नये. म्हणजे काय होत आहे की ज्यावेळेस आपण दुसऱ्याची मदत घेत असतो त्यावेळेला त्या मदतीचा जो बोज आहे तो आपल्यावर राहतो आणि जीवनामध्ये आपल्याला सतत ते बोचत असतं. म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असताना आपल्या स्वतःचे जे काही प्रयत्न आहेत, स्वतःचे जे कष्ट आहेत ते कष्ट महत्त्वाचे असतात. ते कष्ट घेण्यासाठीच अशा पद्धतीचं ट्युटोरियल स्वतः तुम्ही तयार करणे आणि त्या माध्यमातून पुढे जाणे गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पदवी पातळीवर जर समजल्या तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो आणि तो फायदा करून घेण्यासाठीच आपल्याला अशा सर्व गोष्टींचं अवलोकन सुद्धा करावं लागतं. त्यासाठी आपण या सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटचा म्हणजे थोडक्यात जो काही भाग आपण घेत असतो तो म्हणजे सर्वांच्या पुढे जाण्यासाठी इतरापेक्षा वेगळे करणे महत्त्वाचे. इतरापेक्षा जी काही वेगळी भूमिका, वेगळा जो काही विचार आहे, जोपर्यंत हा आपल्या मनामध्ये येत नाहीत, अशा संकल्पना मनामध्ये येत नाहीत, अशा नवनवीन गोष्टी मनामध्ये येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीपर्यंत जाण्याची प्रेरणा सुद्धा मिळत नाही. जे नवीन शोध असतात, नवीन गोष्टी असतात, त्या जर आपल्याला तिथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला या सर्व बाबींचा जो आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित आहे. म्हणजेच आपल्याला पुढे जाण्यासाठी अशा सर्व गोष्टीबरोबरच आपल्याला आपलं जे काही वेगळेपण आहे ते वेगळेपण सुद्धा सांगणं किंवा ते वेगळेपण सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. म्हणून आपण या सर्व गोष्टीवर फोकस करणे आणि अशाच पद्धतीची म्हणजे हे जरी ही वैचारिक सुविचाराच्या माध्यमातून या सर्व गोष्टी जरी आपण लक्षात घेत असलो तरीही या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निश्चितच पुढे यशामध्ये परिवर्तन होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि म्हणून हे सर्व
म्हणजेच हे जे काही आपण ट्युटोरियलच्या माध्यमातून प्रत्येक बाब घेण्याचा प्रयत्न करतो ती जर आपण पूर्ण केली तर निश्चित त्याचा फायदा आपल्या अभ्यासाच्या गतीमध्ये होतो, अभ्यासाच्या रिझल्टमध्ये होतो आणि जर तो परिणाम झाला की आपल्याला त्या माध्यमातून आनंद सुद्धा मिळतो. म्हणून अशा सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आपण करत असतो. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.